नमस्कार. कधी कधी टिफिनला काय बनवायचं हा प्रश्न पडतो आणि रोज भाजी चपाती खाऊन वैताग आलेला असतो. आज आपण अगदी झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत. व्हिडिओच्या थंबनेल वरून तुम्हाला कळालंच असेल, 3 प्रकारचे झटपट होणारे, टेस्टी आणि भरपूर पदर असलेले पराठे. बघू शकता, अशा प्रकारे मस्त लेयर येतात या पराठ्याला. तर हे लेयर्स कसे बनवायचे याबद्दल मी टिप्स सुद्धा सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मराठी फूडविला मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदा कणकेची पारी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ. कणिक, ओवा आणि मीठ टाकून भिजवून घ्यायचं आहे. जशी आपण चपातीसाठी कणिक भिजवतो तशाच प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे आणि 10 मिनिटं कापड ठेवून रेस्ट करायला ठेवायचं आहे. पराठ्याचा मसाला तयार करण्यासाठी 1 चमचा तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा चाट मसाला टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हा मसाला तुम्ही कधीही तयार करून भरणीमध्ये भरून ठेवू शकता. मिरची पराठा बनवण्यासाठी आपण 5 ते 6 मिरच्या यांची जाडसर भरड तयार केली आहे. पराठा तयार करण्यासाठी इथे मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घेऊन त्याची पारी लाटून घेऊया. चपातीसारखी पारी लाटून झाली आहे. आता त्यावर हाताच्या साहाय्याने तूप पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर मिरचीची भरड पसरून घ्यायची आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. आता त्यात तयार केलेला मसाला पसरवायचा आहे. सोबत कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. पराठा असाही छान होतो. सुरीच्या साहाय्याने 2-2 सेंटीमीटरच्या अंतरावर त्याच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. आता या पट्ट्या एकावर एक दुमडत जाऊन एकत्रित करायच्या आहे. नंतर मोड देऊन गोल आकार द्यायचा आहे. या पट्ट्या कापल्यामुळे याला खूप छान लेयर येते. तयार झालेला गोळा पिठात घोळवून त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जाडसर असा पराठा लाटून झालाय. एका ठिकाणी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात तूप टाकून तयार पराठा टाकायचा आहे. हा पराठा एका बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे. एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे. मस्त पराठा भाजून झालाय. आता आपण याला काढून घेणार आहोत. अशा प्रकारे तयार आहे हिरव्या मिरचीचा झटपट होणारा पराठा. लसूण पराठा तयार करण्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्याची भरड करून घेतली आहे. हा पराठा सुद्धा आपल्याला मिरची पराठ्यासारखाच बनवायचा आहे. चपातीची पारी लाटून त्यावर तूप लावून तयार लसणाची भरड पसरून घ्यायची आहे. त्यानंतर तयार केलेला मसाला आणि कोथिंबीर टाकून पसरून घ्यायचा आहे. तयार पराठा तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपला लसणाचा पराठा तयार आहे. आता आपण ते काढून घेऊया. कस्तुरी मेथीचा पराठा तयार करण्यासाठी इथे मी 2 चमचे कस्तुरी मेथी घेतली आहे. जसा आपण मिरचीचा आणि लसणाचा पराठा तयार केला होता तसाच प्रकारे पारीत लाटून त्यावर तूप लावायचं आहे. तूप लावल्यानंतर त्यावर
कस्तुरी मेथी चुरून पसरवून घ्यायची आहे. त्यावर तयार केलेला पराठाचा मसाला पसरवून घ्यायचा आहे. सेम तशाच प्रकारे पट्ट्या कापून एकत्रित करून गोळा तयार करायचा आहे आणि हा गोळा पिठात घोळवून त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तयार पराठा पॅन मध्ये तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे. चला तर मग आपला मेथीचा पराठा दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून झालाय आणि त्याचा कलरही छान दिसतोय. आता हे आपण काढून घेऊया. अशा प्रकारे तयार आहे आपला कस्तुरी मेथीचा पराठा. हे तिन्ही प्रकारचे पराठे तुम्ही दह्यासोबत, लोणच्या सोबत अगदी आवडीने खाऊ शकता. बघितलं ना मित्रांनो, खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे पराठे आपण घरी कसे बनवू शकतो. बघू शकता अशा प्रकारे भरपूर लेयर्स पडलेत या पराठ्याला. खूप छान पदर झालेत. अशा पदर असलेला पराठा तुम्ही घरी करून नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये कळवा. अशीच रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.